नमस्कार, मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपलं खूप खूप स्वागत करतो। आज पंढरपूर येथे राम जन्मभूमीचा जो मंदिर शिलान्यास होणार आहे त्याच्या अक्षतांचा मंगल कलश इथं आलेला आहे आणि या मंगल कलश निमित्त जे काही इथं शोभायात्रा काढलेली आहे या शोभायात्रेमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी झालेले आहेत। मोठी शोभायात्रा संपूर्ण नगर प्रदक्षिणा मार्गावर इथं केलेली आहे आणि त्या निमित्तानं इथं जो उत्साह दिसत आहे हा संपूर्ण उत्साहाचा कार्यक्रम आपण तुम्हाला शिवशाही न्यूजच्या माध्यमातून दाखवणार आहोत। मी आमंत्रित करते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय सांघिक पद्य मी म्हणतो माझ्या मागं म्हणाले सगळ्यांनी प्रभू रामाचा प्रत्येकाने जोरात म्हणलं पाहिजे पद्य असेल नवे पर्व हे हिंदुत्वाचे अंगशक्तीचे शिवभक्तीचे हिंदू मनाचा जय श्री राम जय श्री राम धर्म राखूया निरंतर फल प्रवृत्ती निरोधरेवर पुरुषार्थाचे मंगलधाम राम प्रभूचे नाम जय श्री राम जय श्री आपल्या सर्वांना आवाहन करते की प्रत्येक स्वच्छता कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं योगदान आवश्यक आहे। भविष्यातील असा हा सुंदर सोहळा सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा। आशीर्वचन देण्यासाठी लाभलेले ॲडव्होकेट विद्या वाचस्पती जयवंत महाराज बोलले, श्री संत माणकोजी बोलले महाराज यांचे शिक्षण वारकरी शिक्षण तत्वज्ञान या ज्ञानोत्तर भक्ती या विषयात त्यांची पीएचडी आहे। त्यांचं कार्य प्राथमिक वर्ग शिक्षित आहेत आणि त्यांचं स्वतःचं एक हॉस्पिटल आहे मौदमध्ये आणि सध्या पंढरपूर जिल्हा माननीय संघचालक असं त्यांच्याकडे दायित्व आहे। त्यानंतर उपस्थित आहेत रामेश्वर वसंत कोरे, राहणार पंढरपूर, त्यांचं शिक्षण एम.कॉम झालेलं आहे, BDC&A अनेक संघटनात सक्रिय सहभाग असतो, पत्रकार आहेत आणि विद्यमान विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री असं त्यांच्याकडे दायित्व आहे। मी स्वयंसेवक म्हणून जे भाग घेऊ इच्छितात त्यांनी आवर्जून या कार्यामध्ये भाग घ्यायचा आहे। हे अभियान राबवण्यामागचा पण शोभायात्रेसाठी कुणीही लावण्यात आलं नाही, कुणीही निधी मागितला नाही, कारण शोभा होणार आहे। त्याप्रमाणे आज आपल्याला करावं मंचावर उपस्थित हबप जयवंत बोधले महाराज, कबीर महाराज, जिल्हा संयोजक रामेश्वरजी कोरे, या अभियानाचे तालुका संयोजक श्रीनाथजी दत्ताई कुलकर्णी
आणि जिल्हा आणि तालुका सर्व संयोजन समिती सदस्य, समोर उपस्थित नेतेगण, बंधू आणि भगिनींनो, एवढ्या मोठ्या आध्यात्मिक गुरूच्या समोर व्यासपीठावरच्या मी आज विषय मांडत आहे, याचं भान ठेवून मी हा विषय मांडतोय. राम जन्मभूमी आंदोलन हा इतिहास 500 वर्षाचा आहे. नेहमीच हे आंदोलन कुठल्या का पद्धतीनं कुठल्याही वर्षी आले असेल तर हे समाजामध्ये परिवर्तन करणारं आंदोलन ठरलेलं आहे, समाज ढवळून काढणारं आंदोलन ठरलेलं आहे. गेली 500 वर्ष ज्या आशेवरती हिंदू समाज बसला होता किंवा जो त्यांच्या मनामध्ये एक श्रद्धा होती, त्या श्रद्धेची परिणिती म्हणून 22 जानेवारी 2024ला राम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. या निमित्तानं हे अभियान 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 पर्यंत चालणार आहे. योगेशजींनी त्या अभियानाच्या संदर्भात गावापर्यंत घरापर्यंत जाण्याचा जो मार्ग सांगितला, त्या पद्धतीनं आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी होणारच आहात. त्या विषयाकडे मी जात नाही. 1992 साली जे आंदोलन झालं त्यामध्ये सहभागी असणारे आपल्यापैकी बहुतांश असणार आहेत. काही जणांचा त्यावेळेला जन्म झालेला नसणार आहे, काही जण त्यावेळेला लहान असणार आहे. त्यांच्या माहितीसाठी थोडा विषय ठेवतोय. राम मंदिर वही बनाएंगे, भव्य राम मंदिर बनाएंगे हा दिवस उजाडलेला आहे. या अभियानाच्या निमित्तानं आपण समाजामध्ये कोणता विचार घेऊन जाणार आहोत किंवा समाजानं कोणता विचार घेऊन पुढं मार्गक्रमण केलं पाहिजे, यासाठी हे अभियान राबवणाऱ्या सर्व व्यक्तींनी याचं भान ठेवून हे काम केलं पाहिजे. आणि हे सगळं अभियान राबवत असताना आपला विचार ज्यांना पटत नाही त्यांनी जो निगेटिव्ह विमर्श मांडलेला आहे तो पण खोडून काढायचा आहे. असे आपल्यावरती दुहेरी जबाबदारी असणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत. हा कार्यक्रम 22 जानेवारी 2024ला होणार आहे. म्हणजे नक्की काय होणार आहे तर हा मंदिर केंद्रित कार्यक्रम होणार आहे. देशातल्या साधारणतः 5 ते 6 लाख मंदिरामध्ये हा कार्यक्रम करण्याचं नियोजित आहे. या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा सांगतो, कसा कार्यक्रम होईल हा. तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाईजी मोदी असणार आहेत. या कार्यक्रमाचं दूरदर्शनवरती सगळीकडे प्रसारण होणार आहे. तर या निमित्तानं न्यासाने असं आवाहन केलेलं आहे की देशातील सर्व नागरिकांनी हा कार्यक्रम बघितला पाहिजे आणि या कार्यक्रमाचं ज्या गावामध्ये मंदिर कोणत्या का देवाचं मंदिर असना त्या देवाच्या मंदिरामध्ये हा कार्यक्रम झाला पाहिजे. सर्वांनी साधारणतः 11 ते 1च्या दरम्यान या कार्यक्रमासाठी गावामध्ये उपस्थित राहिलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आरती होईल त्यावेळेला त्या ठिकाणी रामाची आरती घेतली पाहिजे आणि ज्या मंदिरामध्ये आपण हा कार्यक्रम घेणार आहोत त्या मंदिराच्या देवाची पण आरती घेतली पाहिजे. जर दुपारी मंदिर बंद असेल तर आपण त्या मंदिराच्या दारामध्ये सुद्धा आरती घ्यायला काय हरकत नाही. जर संख्या जास्त असेल तर स्क्रीन लावून कार्यक्रम घ्यायला काय हरकत नाही. त्यानंतर नैवेद्याचं वाटप किंवा काय करावं किंवा आपण काहीतरी लोकांना आलेल्या प्रसाद म्हणून घ्यावं. या कार्यक्रमाला अयोध्येमध्ये होणाऱ्या देशातल्या 150 संप्रदायाचे साधारणतः 4000 साधू संत आचार्य उपस्थित राहणार आहेत. त्याबरोबर साधारणतः 8500 सर्व जाती धर्माचे व्यक्तिमत्व हजर राहणार आहेत. त्यामध्ये 12:30 वाजता मंदिरामध्ये आरती होईल आणि साधारणतः एक श्रीराम जयराम जय जय राम ही जी आपली ही आहे मंत्र आहे, या मंत्राचं 108 वेळा आपण हे करावं, 108 माळेचं आपण हे करावं.
आणि हे कार्यक्रम मंदिर केंद्रित संपल्यानंतर आपण घरी जाऊन ज्या वेळेला रामांची रावणांच्या विरोधात जी झाली ती जिंकल्यानंतर अयोध्यामध्ये जशी दिवाळी साजरी केली होती तशी त्या पद्धतीनं प्रत्येकाने घरी येऊन आपल्या 5 दिवे लावावे आणि अशा पद्धतीने हे रामराज्य येते आणि ही लढाई कदाचित आपली ही शेवटची लढाई असेल अशा पद्धतीने दिवाळी साजरी करावी। आता हे राम मंदिराच्या बाबतीत थोडा विषय सांगतो। हे मंदिर आता 3 मजली होणार आहे। पहिल्या मजल्यामध्ये रामाची बालावतेतली जी प्रतिष्ठापना होणार आहे त्या मंदिरामध्ये फक्त बालावतेतले राम असल्यामुळे दुसऱ्या कुठल्या मूर्ती नसणार आहेत। दुसऱ्या मजल्यामध्ये जीवन त्यामध्ये राम सीता भरत शत्रुघ्न ह्या सगळ्यांच्या मूर्ती असणार आहेत। तिसऱ्या मजल्यावरती कुठलीही मूर्ती नसणार आहे। हे मंदिराच्या बॅलन्ससाठी केलेला हा विषय आहे। आता हे मंदिर बनवताना देशातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्व राज्यातलं काहीतरी साहित्य गोळा केलेलं आहे। काळा जो तिथला संगमरवरी दगड आहे तो कर्नाटकातून आलेला आहे आणि काही तिथले संगमरवर आहे ते राजस्थान, काही महाराष्ट्रातले सुद्धा विदर्भामधले जे 34 दरवाजे मंदिराला बनवून आहेत सागवान हे महाराष्ट्रातल्या विदर्भामधलं जाणार आहे। कामगार त्याचे उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा इथून येणार आहेत। सोमपुराण म्हणून जे वस्तुविशारद आहेत ते गुजरातचे आहेत। म्हणजे मंदिराच्या बांधकामामध्ये जे लागणारं साहित्य, जे काम करणारी व्यक्तिमत्व तिथं आहेत, यामध्ये सुद्धा आपण संपूर्ण देशातल्या सर्व राज्यांना प्रतिनिधित्व जाईल याची काळजी न्यासाने घेतलेली आहे। मंदिराची रचना कशी असेल तर हे मंदिर 7 मंडप असणार आहे। त्याला ते 32 फूट उंच असणार आहे। त्याला 14.5 उंच असणार आहे। 32 पायऱ्या असणार आहेत। त्या ठिकाणी संपूर्ण अपंगांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे की त्यांच्यासाठी स्ट्रेचर किंवा त्या ठिकाणी साइड स्लॅब टाकून त्यावरती हे मंदिर ज्या वेळेला खनन चालू झालं त्यावेळेला त्यामध्ये अजून एक मंदिर खाली सापडलं। साधारणतः 500-700 वर्षापूर्वीचं असावं, स्कंदगुप्तांच्या काळातलं असावं। त्यानंतर दुसरे एक मंदिर सापडलं साधारणतः 2000 वर्षापूर्वीचं, साधारणतः विक्रमादित्यांच्या काळातलं असावं। मग हे असं कसं काय अवशेष गाडलं गेलं तर ते शरयू नदी ही मानस सरोवरात उगम पावते आणि तिचं पात्र खूप मोठं आहे। ती पात्र दर 2 वर्षांनी बदलती। कदाचित त्यामुळे उत्खनन होऊन ही मंदिरे गाडली गेली असावीत असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे। आता जे नवीन मंदिर बनवतोय आपण त्या ठिकाणी अडचण एवढी मोठी आहे की त्या ठिकाणी पाया नाही, त्याला वाळूच आहे। तर साधारणतः 400 बाय 300 इंटू 45 फूट असं एक खड्डा घेऊन त्या ठिकाणी देशातल्या सर्व IIT कॉलेजमधल्या तज्ञ लोकांना बोलवून एक कृत्रिम जमीन तयार केली आहे आणि त्यावरती हे मंदिर उभा राहतंय। साधारणतः वीट आणि मातीचं बांधकाम केलं, विटांचं आणि सिमेंटचं बांधकाम केलं तर त्याचं आयुष्य 150 वर्ष असतं। पण या मंदिरामध्ये सिमेंट आणि याचा वापर, लोखंडाचा वापर केला नाही, तांबू वापरले। तांबू गंजणार नाही आणि त्याचं आयुष्य साधारणतः 1000 वर्षाचं असेल। अशा पद्धतीनं हजारो वर्ष हे मंदिर टिकणारं मंदिर बांधण्याचा निर्णय त्या सगळ्या तज्ञ मंडळींनी घेतलेला आहे। हे मंदिर बांधताना अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रामाचा जन्म ज्या दिवशी 12 वाजता झाला, जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी अभ्यास करून जगाच्या म्हणण्यापेक्षा हे जे शास्त्र आहे ते फक्त भारतातच प्रचलित असल्यामुळं सूर्यसंक्रमणांचा अभ्यास करून फक्त रामाच्या जन्माच्या दिवशी दुपारी 12 वाजता त्या रामांच्या चेहऱ्यावरती फक्त सूर्यकिरण पडतील असं तंत्रज्ञान वापरलेलं आहे। एकच दिवस म्हणजे किती चांगल्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण या ठिकाणी मी उल्लेख करतोय। राम जन्मभूमी मंदिराचा विषय झाला। आपल्याला मंदिराच्या विषयाबरोबर या अगोदर आपल्या ज्या पिढ्यांनी काय संघर्ष केला त्याबद्दल सुद्धा थोडी माहिती सांगतो। 1525 मध्ये बाबराचा सेनापती मीरबाकी यानं ते मंदिर आपलं पाडलं आणि त्या मंदिरावरती
तो ढाचा उभा केला. ह्याचा बाबरी ढाचा आपण म्हणतो, त्याला मशीद म्हणत नाही, कारण त्या ठिकाणी नमाज पढण्यासाठी जी वजू म्हणून जागा असते त्या ठिकाणी अस्तित्वात नाही किंवा इतिहासात असे दाखले नाहीत की त्या ठिकाणी नमाज पठण केलं जाते. साधारणतः 22 डिसेंबर 1949 ला एक चमत्कार घडला. त्या ठिकाणी एक मुस्लिम पहारेकरी होते. त्यांना रात्री 12-1 वाजता काहीतरी चमकल्यासारखं, प्रकाश पडल्यासारखं दिसलं. तर त्या ठिकाणी मूर्ती प्रकट झाल्याचा इतिहासात दाखला आहे आणि त्याच मूर्तीची आता आपण प्रतिष्ठापना करत आहोत. त्यावेळेचे मॅजिस्ट्रेट के अँटोनी ओरिसाचे, त्यांनी ते सगळं अभ्यास करून त्या ठिकाणी रामलल्लाच्या त्या मूर्तीला कंपाऊंड बांधलं, त्याला कुलूप लावलं आणि त्या ठिकाणी पूजा त्या ढाच्यामध्ये करण्याची हिंदू समाजाला परवानगी दिली. त्यावेळपासून 1949 पासून 1984 पर्यंत रामलल्लाची जी मूर्ती होती त्या मूर्तीला कुलपामध्ये बंदिस्त केलं होतं आणि हा संघर्ष करण्याचा किंवा रामाचा विषय हिंदू धर्माच्या जिव्हाळ्याचा असल्यामुळं सातत्यानं संघर्ष चालूच राहिला. 1984 साली एक धर्म परिषद झाली. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अशोकजी सिंगल दिल्लीमध्ये त्या ठिकाणी ठरलं की रामलल्लाच्या त्या मंदिराचा आपण दरवाजा उघडला पाहिजे आणि त्या संमेलनाचा असा फायदा झाला की 1986 साली आपल्याला कोर्टाने परवानगी दिली त्या मंदिराचा दरवाजा उघडण्यासाठी आणि त्या ढाच्यामध्ये संपूर्ण हिंदू समाज जाऊन प्रार्थना करत होता. हे अगदी कायदेशीररित्या रेकॉर्डवर आहे. 1989 साली शिलान्यास हा विषय घेऊन संपूर्ण देशाला आव्हान केलं गेलं. साधारणतः विटा पूजनचा आपण सगळ्यांनी अनुभवलेला कार्यक्रम आहे की आपण सुद्धा विटा दिल्या असतील. कोणीतरी साधारणतः 2.25 कोटी विटा त्या ठिकाणी जमा झाल्या. 1990 साली कारसेवा हा विषय झाला. 30 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबर या दिवशी कारसेवा अयोध्येमध्ये केली. त्यावेळेला त्या ठिकाणचे मुख्यमंत्री होते मुलायमसिंग यादव यांनी त्या कारसेवेला विरोध केला. रेल्वे गाड्या बंद ठेवल्या तरी हजारो लोक त्या लढाईमध्ये, कारसेवेमध्ये सामील झाली आणि आपल्या आयुष्यात आपण समोर बघितलेलं बऱ्याचशा कारसेवकांचं बलिदान त्या लढ्यासाठी आपण बघितलं. या लढ्यामध्ये 3.5 लाख हिंदूंचं बलिदान झालं आतापर्यंत. एवढा मोठा संघर्ष करून हा दिवस आता पुढे येत आहे. त्या विरोध केल्यामुळं आणि त्या कारसेवकांच्या बलिदानांमुळं मुलायमसिंगांचं सरकार गेलं. 1991 मध्ये 4 एप्रिल बोट क्लब दिल्ली येथे एक धर्म परिषद झाली. देशातले सगळे धर्मचार्य आणि त्या परिषदेला 24 लाख लोक उपस्थित होते. साधारणतः स्वातंत्र्यानंतर एखाद्या विषयासाठी एवढा समुदाय एका ठिकाणी गोळा होणं हा एक मोठा विक्रम होता आणि हा विक्रम राम मंदिराच्या संदर्भात घेतलेल्या संमेलनाचा होता. नंतर 1992 साली कार सेवा घेतली गेली आणि त्या कार सेवेमध्ये 6 डिसेंबर 1992 ला तो ढाचा पाडला गेला आणि हिंदू समाजाच्या स्वाभिमानाचा दिवस त्या दिवशी उजाडला. निर्णय कोर्टाने दिला की त्या ठिकाणी राम मंदिर आणि राम मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. हा विषय झाला लढ्याचा, त्या मंदिराचा. नामाठवीचा विधी करते. पवित्र भूमी पंढरी क्षेत्र भगवान श्री पांडुरंगाच्या अधिष्ठानासमोर प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमंत्रणाच्या अक्षता, त्या अक्षता कलशाच्या सानिध्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय पूजनीय मंडळी, व्यासपीठासमोर उपस्थित सर्व पूजनीय बंधू, एका अंतःकरणाच्या तीव्र इच्छेची पूर्ती होत असलेल्या सोहळ्याचा क्षण अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे. वारकरी संप्रदायातील पूजनीय मंडळी अहिर महाराज आणि चौधरी महाराज उपस्थित आहे. थोडं तुकोबारांच्या संत वाङ्मयाच्या काही शब्दांना थोडासा बदल करून फक्त एक प्रमाण मी वापरेल. एरवी आम्ही एक प्रमाण असं सांगत राहतो
बहुत दिवसा होती माझी आस, थोडं त्याच्यात बदल करतो. बहुत दिवसा होती हिंदू समाजाची आस, हे आधी घडले सारे असं. येत्या 22 जानेवारीला भारतातील नव्हे संपूर्ण जगतातील सर्व हिंदू समाजाची जी अनेक वर्षाची अंतःकरणाची इच्छा ती फलद्रुपतेकडे जात आहे आणि त्या सोहळ्याची साक्षीदार होण्याचा एक क्षण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये येतो आहे. आज इथं निमंत्रणाची अक्षता उपस्थित आहे. राम हे आपल्या सर्वांच्या अंतःकरणाचा ठाव घेणारं दैवत आहे. देवाची सगळीच नावं श्रेष्ठ आहेत, परंतु त्याच्यामध्ये राम हे नाव उच्चारलं एक वेगळा संचार होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या राम नावाला इतक्या व्यवस्थित पद्धतीने गुंतलेलं आहे. ज्ञानोबाई बोलतात, तैसा हृदयामध्ये मी राम असं तर सर्व सुखाचा आहे. त्यामुळे राम हे एक असं दैवत आहे की राम ही केवळ मूर्ती नाही, राम हा केवळ देह नाही, तर राम हा एक विचार आहे. आणि तो विचार घेऊन आपला संपूर्ण हिंदू समाज या जगामध्ये कार्य करत असलेला दिसून आज मंदिर उभा राहत आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा क्षण जवळ आलेला आहे. मराठी भाषेमध्ये जे काही वेगवेगळे शब्द आहेत त्याच्यामध्ये मंदिर हा शब्द अत्यंत विलक्षण आहे. म्हणजे मुळात मंदिर या शब्दाचा अर्थ करायचा झाला तर याच्यातली जी 3 अक्षर आहेत ती खूप महत्वाची आहे. मंदिर मध्ये म आहे, दी आहे आणि र आहे. याचे अर्थ असे, म या शब्दाचा अर्थ आहे मन, दी या शब्दाचा अर्थ आहे दिव्य आणि र या शब्दाचा अर्थ आहे रममान. म्हणजे मन जिथं दिव्य स्वरूपामध्ये रममान होतं असं मंदिर येत्या 22 तारखेला अयोध्येमध्ये निर्माण होत आहे आणि याचे आपण साक्षीदार होत आहे. म्हणून ही एक भारतीयांच्या आणि समस्त हिंदू समाजाच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आपण अनुभवतो. खरं तर रामायणामध्ये एक छोटासा दाखला येतो. ज्यावेळेस रावणाचं युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर वेगवेगळे एक आपल्याकडले सगळे योद्धे नेते गेले. हे ज्यावेळेस रावणाच्या लक्षात आलं तेव्हा रावणाला वाटायला लागलं की आता कोणाला आपण या सगळ्या युद्धामध्ये घेऊन यावं. त्याच्या लक्षात आलं आपल्याकडे एक चांगला योद्धा आहे पण तो झोपलाय आणि त्याचं नाव कुंभकर्ण. त्याला उठवलं, त्याला सांगितलं, त्याला माहीत नव्हतं सगळं तरी सांगितलं. मग तो कुंभकर्ण युद्ध करण्याकरता त्या युद्धामध्ये प्रवेश करतात आणि मग युद्ध करत असताना त्याच्या हाताला एक गंधमादन नावाचं वानर आहे. आता ते लहानसं वानर त्याच्या हातामध्ये आलं आणि त्या कुंभकर्णाने त्या वानराला दाबायला सुरुवात केली. रामायणामध्ये असं उल्लेख आहे की दाबत असताना त्याच्या अंगातून रक्ताच्या चिरकांड्या बाहेर पडू लागल्या आणि त्या वानराच्या अंगातून रक्ताच्या चिरकांड्या बाहेर पडत असलेल्या पाहिल्यानंतर कुंभकर्णालाच दया आली आणि कुंभकर्णाने त्या वानराला सांगितलं, तू एक काम कर. त्या वानराने विचारलं, काय करू? ते जे काही नाही, तू एकदा रावणाचा जे काळ एवढं म्हण मी तुला जिवंत सोडून टाकतो. मी रावणाचा एवढं म्हण मी तुला जिवंत सोडून टाकतो. त्या वानराने बोल उत्तर दिलं. त्या गंधमादन नावाच्या वानराने सांगितलं, हे कुंभकर्णा, मी रावणाचा म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलं बरं. ती सगळ्याची संस्कृती जी आहे ती आमची भारतीय संस्कृती आहे. आदरणीय शिवसरांनी जो काही इतिहास या राम मंदिराचा मांडला, अंगावर काठी येत होते की पाठीमागचा इतिहास बहुतांश अनेकांना माहित आणि त्यामुळे अगदी तारखेवाईज तो सगळा इतिहास आमच्या डोळ्यासमोर ठेवत होते आणि तो क्षण अगदी जवळ आलेला आहे. आपल्या सगळ्यांना जणू काही ते निमंत्रणाचा क्षण आहे आणि हे करत असताना आज व्यासपीठावरची मंडळी, व्यासपीठाच्या समोरील आपली सगळी मंडळी एका आज दुपारची मिरवणूक पाहिली आणि या सगळ्या मंडळींचं जे कार्य करण्याची पद्धत पाहिली. मगाशी प्रणव मालक आपण एक वाक्य फार छान बोलला. अभिजित आबाची आणि तुमची जी काही चर्चा या व्यासपीठावर झाली, आम्ही एवढंच काम करतो, फक्त तुमच्या चर्चा ऐकत राहतो. बाकी आम्ही ऐकत राहतो. तर तुम्ही एक वाक्य फार छान बोलला, मला ते फार भावलं. म्हणजे तुम्ही असं म्हटलात की इथं सगळा शिस्तीचा कार्यक्रम आहे असं वाक्य बोलला आणि प्रणव मालक हे खरं आहे. हे शिस्तीत होतं म्हणूनच मंदिर उभा हे खरं आहे. आज विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा एकंदरीत हिंदू समाजाची शिस्त आज फलद्रूप होते आहे आणि त्याचे आपण सगळेजण साक्षीदार होतोय. त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या कार्याचा क्षण आपण डोळ्याने अनुभवित असताना आपण येती 22 तारीख जी पौष शुद्ध द्वादशी आहे आणि 22 जानेवारी
मी तर थोडं पुढं असं म्हणेन की ज्या पद्धतीने आमच्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा ही खूप महत्वाची, कारण त्या दिवशी गुढीपाडवा आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही महत्वाची, कारण त्या दिवशी दिवाळी पाडवा आहे. भविष्यामध्ये हे दोन सण जसे साजरे केले जातात तसं भविष्यामध्ये पौष शुद्ध द्वादशी 22 जानेवारी सुद्धा एक हिंदू धर्मियांचा मुख्य सण म्हणून भविष्यामध्ये साजरा होणार आहे. असा तो क्षण आपल्या डोळ्यांनी सगळेजण आपण अनुभविणार आहोत. आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी अंतःकरणपूर्वक नमस्कार करत असताना जी पूर्वी ज्या ज्या मंडळींनी या मंदिराकरिता खऱ्या अर्थाने आज ते सुखावलेले आहेत, आज असा प्रश्न पडतो, आपण फार गोड एक वाक्य बोलला की ही सगळी जवळजवळ 3.5 लाख लोकांचं बलिदान या मंदिराच्या पाठीमागे आहे. आज प्रश्न असा पडतो की ती मंडळी कुठे आहे, आज ती दिसत नाहीये, ती कुठे आहे. मला फक्त एक छोटं उदाहरण सांगून थांबायचं आहे. एखादा लहान मुलगा आई बरोबर बाजाराकरता दिवाळीचा बाजार करण्याकरता दुकानामध्ये गेला. आईने 5 किलो साखर घेतली. त्या लहान मुलांनी पाहिली. घरी आल्यानंतर दिवाळी करता लागणारे सगळे गोड पदार्थ त्या आईने बनवले. 2 दिवसामध्ये त्या लहान मुलांनी विचारलं, आई ती साखर कुठे आहे, पिशवीतही नाही, डब्यातही नाही, ती साखर कुठे आहे. आईने सगळे दिवाळीचे गोड पदार्थ त्याच्यासमोर मांडले आणि त्या मुलाला सांगितलं, बाळ ती साखर पिशवीत नाही, डब्यात नाही, या सगळ्या गोड पदार्थामध्ये पसरलेली आहे. तसे ते 3.5 लाख लोक हे मंदिराच्या कणाकणामध्ये पसरलेले आहेत. एवढं तुम्ही त्या सगळ्या मंडळी करता म्हणेल. आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना येत्या 22 जानेवारीची आपण आतुरतेने वाट पाहतो आहे आणि आपल्याला त्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचं दर्शन घडावं एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय श्रीराम. आशीर्वाद तर आशीर्वादच आहे अर्थात. आजचा पूर्ण माहोल एक चैतन्य नाही आहे. मला वाटतं ही ऊर्जा आणि चैतन्य अजून महिना 1.5 महिना या शोभायात्रेचा आपल्याला निश्चितच पुरणार आहे. आणि तिथून पुढे रामचंद्राची ऊर्जा, श्रीरामाची ऊर्जा आपल्या घराघरात वाहून राहणार आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष मुक्त कार्यक्रम प्रदान करण्यात येणार आहे. हा मुख्य कार्यक्रम आजचा असणार आहे. यासाठी सर्वप्रथम मी ज्या उपकेंद्रांच्या प्रमुखांना इथं आमंत्रित करते त्यांनी इथे यायचे आणि मान्यवर महाराज मंडळी. आत्ताच मी आपल्याला सांगायला विसरले की आपल्या समोर आत्ताच माननीय शंकर जोरदार नाद घुमू देत. माझ्यापेक्षा आपला आवाज मोठा आहे. सगळ्यांनी घोषणा द्यायच्या जोरात. जय श्रीराम हा कलश गावोगावी जाणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये या कलशाची आपल्या शुभहस्ते वितरण करावं. जय श्रीराम. आपल्या समोर कलश स्वीकारण्यासाठी आलेले आहेत. सन्माननीय भक्तीपरायण कबीर महाराजांच्या शुभ हस्ते या कलशाचं वितरण तुकारामजी खंडारेकर आणि त्यांच्याबरोबरची सर्व त्यांचे सहकारी प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणाचा अक्षता कलश इथं आलेला आहे. ज्याच्यासाठी आपण ही भव्य शोभायात्रा केलेली आहे तो पूर्ण उपखंडाचे प्रमुख मान्यवर वितरण करावा. सातेगाव उपखंडातून जे सर्व मान्यवर मंडळी कलशाचा स्वीकार करण्यासाठी आलेली आहे. जोरदार घोषणा होऊन गेल्यात. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. रामचंद्राच्या अयोध्या नगरीतून आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की आपल्यापर्यंत अक्षता आलेल्या आहे. या प्रसंगी तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर असा सहभाग नोंदवला त्याबद्दल मी मनोमन तुमचे आभार मानते. हे खूप मोठं कार्य आहे, राष्ट्राचं काम आहे आणि श्रद्धेचंही काम आहे. आताच स्टेजवरील जी मंडळी आहेत ती डॉक्टर यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. वेळात वेळ काढून ते इथे आले त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. जयवंत महाराज बोधले यांची वाणी ऐकून तर असं वाटलं की प्रत्यक्ष अयोध्या नगरीतला तो प्रसंग कसा असेल आणि खरंच रोमांच उभे राहिले. त्याचबरोबर चौरे महाराज आणि इतर सगळे हवभव आणि आपल्या समोर उपस्थित असलेल्या सगळ्या बंधू भगिनी अतिशय उत्साहाने म्हणजे प्रत्येक गल्लीत रांगोळ्या फुलं इतकं सुंदर उत्साहात स्वागत झालं. मला वाटतं 22 जानेवारीला पण पंढरी नगरी अशीच सजायला हवी. तुम्हा सर्व बंधू भगिनींचे मनापासून धन्यवाद. आरती मंडप, टिळक स्मारक मंदिर, रिक्षा
जे जे काही सर्वांनी डायरेक्टली इनडायरेक्टली प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या कार्यक्रमाला हातभार लावला त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. सगळ्या वारकरी संप्रदायाचे पण मनोमन धन्यवाद. आणि पंढरी नगरीमध्ये अयोध्येचा थोडासा का होईना अनुभव घेता आला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी अनमोल साथ दिली, अक्षरशः हे छोटे बालचमू सुद्धा माझ्या समोर शाळेतले वारकरी दिंड्या पथकान हे सुद्धा उत्साहाने सहभागी होते, तहान भूक विसरून यामध्ये सामील झाले होते. त्यांचे सुद्धा सर्वांचे मनपूर्वक आभार. सगळ्यांनी बसून घेतले 2 मिनिटात आपल्या सुंदर अशा सुश्रा व्यावसायिक ती पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्हाईस चेअरमन अर्थात सुंदर आवाज आणि सुंदर प्रतिभा लाभलेल्या इथं उपस्थित आहेत माननीय सौ माधुरी अभय जोशी. त्यांना मी विनंती करते की आपण पसायदानाने आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाची सांगता करावी. ज्ञान देवा सुखिया ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.